विषय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असा घेतलेला आहे। गेल्या 25 वर्षात ज्या वेगवेगळ्या विषयांवर मी आपल्याशी बोललो त्या सामान्यतः अशा अलिखित संतांचा परिचय करून देण्याचं धोरण माझं होतं। म्हणून चोखामेळा काय, महात्मा कबीर काय, किंवा मराठीतल्या संत कवींवर काय मी आपल्याशी बोललो। आज तुकडोजी महाराजांबद्दल मी आपल्याशी बोलणार आहे। याचं कारण तुकडोजी महाराजांचे जीवन आणि कर्तृत्व हे नव्या पिढीला फारसं ज्ञात नाही। तुकडोजी महाराज हे अलीकडचे आहेत। त्यांच्या कविता, त्यांची पदं, त्यांचे अभंग, त्यांची भजनं हे फक्त याबद्दलची माहिती फक्त नव्या पिढीच्या कानांवरून गेली असण्याची शक्यता आहे, पण ते आपल्याला माहिती नाही। त्याच्यामुळे मी आज आपल्याला परिचय करून देण्याच्या निमित्ताने राष्ट्रसंतांना माझी श्रद्धांजली अर्पण करतो आहे। 20व्या शतकामध्ये विदर्भात 3 फार मोठे संत निर्माण झाले। त्यापैकी आपल्याला माहीत असेल एक माधांचे प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज। हे गुलाबराव महाराज वयाच्या 6व्या महिन्याला आंधळे झालेत आणि सगळी सृष्टी तिच्या सौंदर्याला ते पारखे झालेत। परंतु तरीसुद्धा जबरदस्त अभ्यास करण्याची आकांक्षा आणि चिकाटी त्यांच्याजवळ होती, म्हणून त्यांनी सर्व वाङ्मयाचा इतरांकडून अभ्यास करून घेतला, त्यांच्याकडनं वाचन करून घेतलं आणि त्याच्यावर जवळजवळ 123 ग्रंथ केवळ 40 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी लिहून काढले। या 123 ग्रंथांमध्ये सगळ्या विषयांचे ग्रंथ आहेत। तत्वज्ञानाचे आहेत, वेदांतांचे आहेत, पाश्चात्य तत्वज्ञानाचे आहेत, व्याकरणावर आहे, भाषाशास्त्रावर आहे, संगीतावर आहे। एक नवी भाषा त्यांनी जन्माला घातली, नावंग नावाची। एवढं प्रचंड आणि विविधतापूर्ण असं साहित्य गुलाबराव महाराजांनी आपल्या अवघ्या 40 वर्षाच्या आयुष्यात डोळे नसताना पूर्ण केलं आणि त्याचं फार मोठं असं एक पाथेय हे विशेषतः मधुराद्वैत संप्रदायातील अभ्यासकांना त्यांनी पुरवलेलं आहे। दुसरे संत हे आपल्याला माहिती आहेत, ते म्हणजे गाडगे महाराज। गाडगे महाराजही शिकले नव्हते, परंतु तरीसुद्धा त्यांच्या कीर्तनाची जी पठडी होती ती तुकाराम महाराजांची होती आणि कीर्तनाच्या द्वारे त्यांनी विशेषतः समाजाच्या सर्व स्तरांमध्ये जे अलौकिक प्रबोधन घडवून आणलं, आपल्याला अतिशय जीवनातील घरगुती अशा दृष्टांतांच्या द्वारे त्याला तोड नाही। आणि तिसरे संत म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। तुकडोजी महाराजांचा जन्म हा 11 जुलै 1909 झाला आणि त्यांचं निर्याण 11 ऑक्टोबर 1968 झालं। याचा अर्थ जेमतेम 59 वर्षाचं आयुर्मान त्यांना लाभलं। तुकडोजी महाराजांचे वडील हे देवबैडे होते, बंडोपंत ब्रह्मभाट हे त्यांचं नाव, आईचं नाव मंजुळा। लहानपणापासून तुकडोजी महाराजांना सुद्धा तेच वेड लागलं। तुकडोजी महाराजांचा माणिक असं नामकरण खुद्द प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांनी केलेलं होतं। या माणिकला हे वेड लागलं, तो घरातून निघून जायचा, देवळात जायचा, भजनं करायचा। त्याच्याजवळ दुसरं काही नव्हतं तर लहान 2 दगड घ्यायचा आणि तेच वाजवून त्याच्यावर ते भजन करायचा। त्यांच्या आयुष्यामध्ये आडकोजी महाराज आले आणि आडकोजी महाराजांनी त्यांच्या आयुष्याला वळण दिलं। महाराज जे भजन करत होते त्याने आपल्या शिष्याला असं सांगितलं की तू तुकया म्हणे ही भजनं किती दिवस करणार आहेस, आता तू स्वतः भजनं तयार कर आणि तुकड्या म्हणे या नावाने ते सगळ्यांना ज्ञात होऊ दे। तेव्हापासून तुकड्या किंवा तुकड्या दास या नावानं महाराज प्रख्यात झाले। तऱ्हेतऱ्हेची भजनं त्या काळामध्ये महाराजांनी केली। महाराजांच्या या सगळ्या काव्य साधनेचे 3 टप्पे आहेत। सुरुवातीला त्यांनी भक्तिपर रचना केली, त्याच्यात काव्यपूर्णता सुद्धा फार मोठ्या प्रमाणात होती। त्यानंतर तर त्यांचा एक मोठा कालखंड गेला ज्याच्यामध्ये त्यांनी देशभक्तीपर रचना केली।
आणि समाजाला स्वातंत्र्याचं भान आणून दिलं आणि देशाला स्वातंत्र्य मिळवण्याबद्दलच्या दायित्वाची सुद्धा जाणीव करून दिली. तिसरा जो त्यांचा टप्पा आहे तो म्हणजे ग्रामगीतेचा. त्यांनी ग्रामगीता नावाचं एक ग्रंथ लिहिला. तत्पूर्वीचे त्यांची जे सुरुवातीची पदं आहेत किंवा भजन आहेत ती अतिशय साधी, सोपी आणि सगळ्यांना आवडतील अशी, काव्य सौंदर्य असलेली अशी आहे. कुणी कृष्ण पाहिला का माझा, कुणी राम पाहिला का माझा, असं एक त्यांचं भजन आहे. वृक्षलतांनो सांगा कुणीतरी आला का वन बघण्याला. कधी तो सृष्टी दर्शनाच्या निमित्ताने आला असेल आणि तुम्ही पाहिला असेल. वृक्षलतांनो सांगा कुणीतरी आला का वन बघण्याला, मोर मुकुट बनसरी वाला, कुणी कृष्ण पाहिला का माझा. अशी सुरुवातीची त्यांची झोपडीचं वैभव त्यांनी वर्णन केलेलं आहे. महालात चोर शिरले, चोरोनी द्रव्य नेले, ऐसे कधी न झाले या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे बघावे, प्रभू नाम नित्य घ्यावे या झोपडीत माझ्या. अशा त्यांच्या सगळ्या अतिशय साध्या अशा रचना असत. त्यांना चाली सुद्धा अतिशय सोप्या आणि चांगल्या लावलेल्या असत. एक त्यांचं भजन आहे, अग मेरा ऐक माझं म्हणन, काय तुला आवडला गोपाल. तेही त्या काळामध्ये अतिशय लोकप्रिय झालं होतं. अग मेरा ऐक माझं म्हणन, काय तुला आवडला गोपाळ, अशी त्याची चाल होती. महाराजांच्या चाली फार चांगल्या असत. त्याच्यामुळे फटाफट त्यांची गीतं ही सगळ्या विदर्भ मराठवाड्यामध्ये घरोघर म्हटली जात असत. पुढे महाराजांनी सिनेमाच्या चालीवर भजन करायला सुरुवात केली. एखादी सिनेमाची चाल ही लोकप्रिय झाली असं लक्षात आल्याबरोबर ती चाल घेऊन महाराजांनी त्याच्यावर आपली भजनं रचायला सुरुवात केली. त्यावर आक्षेप आला की सिनेमाच्या चाली तुम्ही का उचलता, तुमच्या स्वतःच्या चाली का नाही लावत. तेव्हा महाराजांनी त्यांना उत्तर दिलं की सिनेमाच्या चालीवर जी चौचाल गाणी ही तरुण पिढी गाते ती मला अभिप्रेत नाहीयेत. म्हणून चाली जर त्यांना आवडल्या असतील तर त्यांना आवडणाऱ्या चालींमध्ये मी देवभक्तीपर, देशभक्तीपर अशी रचना त्यांना करून देईन, जेणेकरून ती त्यांच्या तोंडामध्ये राहील. ही गोष्ट खरीच आहे. महाराजांचं जर कर्तृत्व असेल तर ते सगळ्यात मोठं कर्तृत्व हे आहे की उमलत्या पिढीच्या आणि तरुण पिढीच्या ओठांवरची अशी जी चौचाल गाणी होती ती गाणी त्यांनी हाकलून दिलीत आणि तिथे देवभक्तीपर भजनांची प्राणप्रतिष्ठा केली. आपले ओठ ही ईश्वराने दिलेली फार मोठी देणगी आहे. या ओठांमुळे आपल्याला वाणी मिळाली आणि वाणी मिळाली इतकंच नव्हे तर भाषा मिळाली आणि भाषा मिळाली त्याच्यामुळं आपापलं मनोगत व्यक्त करण्याची आपल्याला सोय झाली. परंतु ही जी परमेश्वराकडून मिळालेली अशी मोठी देणगी आहे ओठ नावाची, तिचा दुरुपयोग करण्यातच आपलं सगळं आयुष्य खर्च होतं. आपण या ओठांनी खोटं बोलतो, आपण या ओठांनी शिव्या देतो, आपण अपशब्द बोलतो, आपण या ओठांनी भांडण करतो, निंदा करतो आणि ती ओठ अगदी अपवित्र आणि अस्वच्छ करून टाकतो. या सगळ्या आपल्या सवयींमुळं अपवित्र आणि अस्वच्छ झालेले जे आपले ओठ आहेत त्यांना धुण्याची दुसरी कुठलीही प्रक्रिया आपल्याजवळ नाही. कोणतंही साबण नाही आणि गंगाजल सुद्धा नाही. ओठांना जर पुन्हा त्यांचं पावित्र्य आणून द्यायचं असेल तर ती सगळी जी त्या सगळ्या ज्या सवयी आहेत त्या काढून टाकून त्या ठिकाणी आपल्याला सत्य बोलण्याची, परमेश्वराचं गुणवर्णन करण्याची, दुसऱ्यामध्ये असलेल्या सद्गुणांचा आपल्या त्यांच्यासमोर उच्चार करण्याची असं एक वळण दिलं पाहिजे. महाराजांच्या भजनांनी ते एक फार मोठं काम साधलं असं आपल्याला दिसून येईल. दुर्दैवाने महाराजांच्या त्या काळातल्या अतिशय लोकप्रिय भजनांची सुद्धा वाङ्मय क्षेत्रामध्ये फारशी नोंद घेतली गेली नाही. कारण महाराजांची भजनं ही सोपी होती आणि विशेषतः समाजाला सत्प्रवृत्तीचं वळण लावणारी होती, समाजामध्ये जागृत करणारी होती. आपण आपल्या कवितेचं प्रयोजन एक निश्चित ठरवून टाकलेलं आहे आणि त्या पलीकडे ज्या कविता असतील त्यांना काव्य मानायला आपण तयार होत नाही. महाराजांनी म्हटलंय की अरे प्रत्येक माणसामध्ये कवी असतो आणि त्याचं जीवन त्याला काव्यमय बनवता येतं. प्रत्येक माणसामध्ये कवी असतो.
तो कवी महाराजांमधला आडकोजी महाराजांनी ओळखला. इतकंच नव्हे तर महाराजांच्या लौकिक जीवनामधला मधलं एक देवत्व आडकोजी महाराजांनी ओळखलं आणि त्यांच्या जीवनाला एक वळण आणून दिलं असं आपल्याला दिसेल. महाराजांची पद्यरचना फार मोठी आहे. 1129 त्यांनी मराठी भजनं लिहिली आहेत आणि 2369 त्यांनी हिंदी भजनं लिहिली आहेत. त्यांची मराठी पुस्तकं 28 आहेत आणि हिंदी पुस्तकं सुद्धा 28 आहेत. असे एकूण 56 ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. 2100 त्यांनी अभंग लिहिलेले आहेत आणि सगळ्यात मोठं काम त्यांचं अवतार कार्य याला म्हणता येईल असं म्हणजे त्यांनी शेवटच्या काळामध्ये लिहिलेली ग्रामगीता. या ग्रामगीतेमध्ये 41 अध्याय आहेत, 8 पंचक आहेत आणि जवळजवळ 2500 ओव्या आहेत. इतकं प्रचंड काम महाराजांनी आपल्या भजनाच्या द्वारे केलं. नुसतं लिहून ठेवलं असतं तरी चाललं असतं, पण महाराज जे लोकप्रिय झाले ते त्यांच्या भजनांमुळे. अतिशय चांगलं भजन करत असत, विशेषतः खंजीरी फार चांगली वाजवत असत आणि ते महाराजांच्या भजनाचं एक आकर्षण असे. मला आठवतं माझ्या लहानपणी महाराजांची भजनं ज्या ठिकाणी असत त्या ठिकाणी इतकी गर्दी होत असे जवळपासच्या सर्व गावांची. इतर सगळं गावाच्या गावं ओस पडत असत आणि त्याच्यामुळे एक दंतकथा होती की महाराजांचं भजन एका ठिकाणी झालं की इतर गावांमध्ये चोरी करायला चोरांना फार मोठा वाव असे. इतकी ती गावं ओस पडून जात असत, इतकी गर्दी महाराजांच्या भजनाला त्या काळामध्ये होत असे. इतकी चांगली भजनं ते करीत असत. या भजनांना पुढे मी आपल्याला म्हणालो त्याप्रमाणे एक देशभक्तीपर वळण लागलं आणि ते लागण्याचं सुद्धा कारण असं आहे की महाराजांनी फक्त भजनं केली नाहीत, भजनं म्हटली नाहीत, त्यांनी काही समाज सुधारणेचे सुद्धा प्रयत्न केलेत, ग्राम सुधारणेचे सुद्धा प्रयत्न केलेत. प्रत्येक गावाला त्याच्या स्वतंत्र व्यक्तित्वाचं भान आणून द्यावं अशा रीतीने त्याच्या नव्या नव्या उपक्रमांना त्यांना जोडण्यात आलं. ती गावं अशी आत्मप्रत्ययाने फुलून गेली. तुम्हाला मला सवय अशी आहे की आपल्या घरातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपण एकतर मुंबईवर अवलंबून असतो नाही तर दिल्लीवर अवलंबून असतो. गोष्ट माझ्या कल्याणाची, पण आम्ही मुंबईकडे पाहतो आणि दिल्लीकडे पाहतो आणि त्यांच्याकडनं अनुकूल असा तात्काळ प्रतिसाद मिळाला नाही तर मग आम्ही त्यांच्यावर टीका करायला सुरुवात करतो. त्यामुळे सर्वसाधारण मानवी जीवन आपण इतकं पराधीन करून सोडलेलं आहे, अपंग करून सोडलं आहे की त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट करायची असेल तर ती होत नाही. त्याच्याही बाबतीत ते शासनाकडे पाहू लागतात. उदाहरणार्थ महापूर आला, उदाहरणार्थ वादळ झालं, कुठलं संकट आलं, सुनामीसारखं संकट आलं, गावाच्या गावं फार धुवून नेली जातात. हा एक फार मोठा आघात आहे. दंगली होतात, त्याच्यामध्ये गावं साफ केली जातात. हा एक फार मोठा आघात आहे. माणूस त्याला वेडापिसा होऊन जातो, परंतु वेडापिसा होऊन जाण्यापेक्षा तो त्यानंतर शासनाकडून अनुदानाच्या रूपानं मोठ्यातली मोठी रक्कम मिळवण्याच्या प्रयत्नाला लागतो. त्याचा पुरुषार्थ जागा झाला पाहिजे, त्याचा आत्मविश्वास जागा झाला पाहिजे आणि तो जागा करण्यापुरतं सरकारने त्याला मदत केली पाहिजे. एखाद्याचं घर गेलं असेल तर घर बांधण्यासाठी त्याला सामुग्री द्यायची आणि घर बांधायला त्याला स्वतःला उद्युक्त करायचं, जेणेकरून त्याचा स्वतःवरचा विश्वास आपल्याला पुन्हा एकदा दृढमूळ करता येतो. ते सोडून आपण त्यांना पैसे देतो आणि त्या पैशांमुळे तो अतिशय परावलंबी तर होतोच, आळशी होतो, अजून एक शब्द वापरता व्यसनी होतो. नागपूर जेव्हा मोवाडला महापूर आला त्यात 5 गावं वाहून गेली होती. त्यावेळेला सगळ्या भारतातून तिथे मदतीचा ओघ चालू होता. ट्रक्सच्या ट्रक्स येत होते, धान्यांनी भरलेले, कपड्यांनी भरलेले, जे जे त्यांना लागेल त्यांनी. केसरीने पुण्याच्या मदतीकरता एक ट्रक पाठवला होता आणि ती मदत त्यांनी माझ्या हस्ते त्यांनी त्याचं वाटप केलं. त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की त्या शाळेमध्ये जे धान्य टाकलं होतं ते असं ओसंडून चाललं होतं, त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. त्या लोकांना बाहेर टिनाच्या झोपड्या बांधून दिल्या होत्या. त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि चांगल्या छान जाड अशा सोलापुरी चादरी आम्ही त्यांना देऊ गेलो तर ते लोक म्हणाले, आम्हाला चादरी कशाला देता, अगोदरच आमच्याजवळ 5-6 पडून आहेत. त्यांना धोतर किंवा साड्या द्यायला गेलो तर ते म्हणायचे, हे सुद्धा आमच्या घरी पडून आहे. परिणाम असा व्हायचा
की जेवढं आपलं गरजेचं आहे तेवढं सामान ते ठेवून घ्यायचे आणि बाकीचं सगळं सामान बाजारामध्ये नेऊन विकून टाकायचे. ही जी अपप्रवृत्ती आहे त्या अपप्रवृत्तीला सुद्धा जन्म तिथून मिळाला. मोवाड झालं तेव्हा मोवाडच्या पुरामध्ये घरातले किती लोक वाहून गेलेत याची जेव्हा नोंदणी करायला सुरुवात केली सरकारी अधिकाऱ्यांनी, तेव्हा घरातली म्हातारी माणसं यांनी गावाला पाठवून दिलीत आणि मृतांमध्ये त्यांची नोंद करायला सांगितली. तेव्हा मृतांना त्यावेळेला अनुदान जास्ती असेल त्याच्यामुळे ते अनुदान त्यांना मिळायचं. मग एक दिवशी तो म्हातारा डुलत डुलत आपल्या घरी परत यायचा. त्यापेक्षा एका अदम मनोवृत्तीची कथा मी तुम्हाला सांगतो, कारण त्या 5ही गावाचं पुनर्वसन हे माझ्या मुलांनी केलंय म्हणून मला माहिती आहे. एका ढिगारावर, घराच्या ढिगारावर एक मुलगा रोज 9:30ला यायचा, सकाळी बसून राहायचा आणि उठून निघून जायचा. असं वाटायचं की कदाचित त्याला घराची आठवण येत असेल, आईवडिलांची आठवण येत असेल म्हणून तो तिथे येत असेल. एक दिवशी तो तिथे आला, थोडा वेळ बसला आणि त्याने एकदा हंबरडा फोडला वडील गेल्याबद्दल. वस्तुस्थिती अशी होती की तो रोज तिथे यायचा, त्यावेळेला त्याला ढिगाऱ्याच्या हातून कण्याचा आवाज ऐकू यायचा आणि जोपर्यंत कण्याचा आवाज ऐकू येतो तोपर्यंत वडील आहेत म्हणून तो निश्चिंतपणे घरी जायचा. एक दिवशी तो आवाज बंद झाला, त्यावेळेला त्यांनी वडील मेल्याचा हंबरडा फोडला. माणसं किती दुष्ट होतात परावलंबित्वामुळे त्याची आपल्याला कल्पना येईल. तेव्हा माणसांना स्वतःचं असं काहीतरी करावं, स्वतःचं कर्तव्य करावं, कर्तृत्व करावं. मला तर आठवतं खिल्लारीला भूकंप झाला तर जास्तीत जास्त व्यसनं तिथे लोकांनी लावून घेतली की जीवन हे इतकं अशाश्वत आहे की इतक्या चांगल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला मृत्यू येऊ शकतो किंवा घरं नष्ट होऊ शकतात. तेव्हा आहे त्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त आनंद लुटायला काय हरकत आहे. म्हणून त्यांनी दारूचं व्यसन त्यांचं वाढलं, अभक्ष्य भक्षणाचं व्यसन वाढलं, अगम्य गमनाचं व्यसन वाढलं. हे अभिप्रेत नव्हतं. त्यांना या किंवा कुठल्याही संकटाला तोंड देण्याचं मनोधैर्य उत्पन्न करण्याचे उपाय सरकारने किंवा सरकारी अशा संस्थांनी योजायला पाहिजे होते आणि त्यांचा त्यांनी अवलंब करायला पाहिजे होता. ते सोडून अगोदरच आपण परतंत्र आहोतच आणि आपलं पारतंत्र्य, आपलं मानसिक पारतंत्र्य, आपलं वैचारिक पारतंत्र्य फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण वाढवून घेतलं. म्हणून महाराजांनी ग्रामगीता लिहिली. त्याच्या अगोदर महाराज हे राष्ट्रीय चळवळीत, स्वातंत्र्य प्राप्तीच्या चळवळीत ओढले गेले. त्यांनी आपल्या गावामध्ये सगळ्या सुधारणा केल्या, गावातल्या लोकांना कामाला लावलं, गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली. भारतामध्ये हजारो गुरुदेव सेवा मंडळ ठिकठिकाणी निघाली. त्या काळामध्ये ज्या गावामध्ये गुरुदेव सेवा मंडळ आहे त्या ठिकाणचे लोक सकाळी उठत असत, प्रभात फेरीला निघत असत. प्रभात फेरी ज्या रस्त्याने जात असे ते सगळे रस्ते आणि त्या घरासमोरची अंगणं ही त्या लोकांनी सडा संमार्जन करून साफ करून ठेवलेली असत आणि त्याच्यावर त्यांनी रांगोळ्या काढून ठेवलेल्या असत आणि त्यावर ती रामधून निघायची सगळ्या गावात फिरून. ग्राम स्वच्छता लोक आपापल्या परीनं पण स्वतःच्या पुढाकाराने करून घेत असत, लोकांची वाट पाहत नसत. संध्याकाळला सगळी कामं आटपून लोक येत असत. त्यावेळेला एका समाज मंदिरामध्ये सर्व बसत आणि सामुदायिक प्रार्थना त्यांची होत असते. इतक्या चांगल्या सवयी खेड्याखेड्यांना त्या काळामध्ये लागल्या होत्या. त्यानंतर स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळालं त्याच्यामुळे नको नको ते करण्याचं सुद्धा स्वातंत्र्य मिळालं. आणि गावामध्ये महाराजांनी आणून पोचवलेली जी क्रांती होती ती क्रांती उद्ध्वस्त करण्यासाठी 2 गोष्टींचा प्रवेश त्या गावामध्ये झाला. एक म्हणजे दारू आणि दुसरं म्हणजे राजकारण. ही दोन्ही व्यसनं अशी जबरदस्त होती ती लवकर सुटत नव्हती. दुसरं व्यसन तर असं होतं की घराघरात त्यांनी भाऊबंदकी माजवली, घराघरात बेदिली माजवली. एकदा दारू पिलेल्या माणसाच्या गालफाडात एक थप्पड मारली तर त्याचं व्यसन उतरण्याची आशा असेल, परंतु राजकारणामध्ये कितीदा डिपॉझिट जप्त झालं तरी त्याची आसक्ती सुटत नाही शेवटपर्यंत. या राजकारणामुळे आणि दारूमुळे ती सगळी पुन्हा एकदा खेळी सगळी भ्रष्ट झाली. पण महाराजांनी ती आदर्श खेळी बसवली होती. मला आठवतं सावरगाव डुकरे नावाचं एक खेडं होतं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. ते आदर्श खेडं म्हणून त्याला बक्षीस मिळालं होतं. त्या खेड्याला मी नंतरच्या काळात भेट दिली. मला करा अगदी स्वच्छ घरदारं स्वच्छ, अंगणे रस्ते स्वच्छ. संतोषराव डुकरे नावाचे तिथले सरपंच होते, त्यांना मी भेटलो.
आणि त्यांना विचारलं की आता हे सगळं चालू आहे काय जे तुम्ही करत होतात ते म्हणाले नाही. म्हटलं मग फरक काय पडला? ते म्हणाले पूर्वी आमच्या गावातले तरुण घरी बसून दारू प्यायचे, ते बंद झालंय. दारूची दुकानं बंद झाली आहेत, दारूच्या भट्ट्या बंद झाल्या आहेत. एकच झालं, तो म्हणाला आता गावातले तरुण परगावात जातात आणि तिथून दारू पिऊन येतात. म्हणजे एका समाजशील अशा सत्पुरुषांनी करून ठेवलेलं जे परिवर्तन होतं, त्या परिवर्तनाला सुद्धा याने हरताळ फासला आणि पुन्हा ते सगळे पूर्व अशा परिस्थितीमध्ये आले. पण त्या काळामध्ये महाराजांनी ग्राम सुधारणा केल्या, ग्राम स्वच्छता केली, ग्राम स्वराज्याची मोहीम वाढवली आणि ग्रामांमधल्या लोकांमध्ये आत्मविश्वास उत्पन्न केला की आमचे प्रश्न आम्ही सोडवू, दुसरा कोणाला वाव देणार नाही. आज आपण जे केलेलं आहे त्याच्यामध्ये फार आपण दुसऱ्यावर अवलंबून आहोत. लहान लहान गोष्टींसाठी सुद्धा आपण इतरांवर अवलंबून आहोत आणि एक प्रकारे लाचारी, खुशामतखोरी आणि शरणागती आपल्या आयुष्यामध्ये आलेली आहे. असं एक बदल आता आपल्या आयुष्यात घडून आलेले. महाराजांनी ते धुवून काढलं होतं. महाराजांनी इतका आटापिटा केला समाजामध्ये या सुधारणेचा, सगळीकडे दौरे केलेत, दिवस पाहिला नाही, रात्र पाहिली नाही, आपल्या प्रकृतीकडे लक्ष दिलं नाही. 1936 मध्ये गांधीजींना हे कळलं की तुकडोजी महाराज प्रकृतीकडे दुर्लक्ष करतायत, म्हणून त्यांनी ऑगस्ट महिन्यात 1936च्या ऑगस्ट महिन्यात त्यांनी तुकडोजी महाराजांना सेवाग्रामला राहायला बोलावलं, आपल्या जवळ ठेवून घेतलं, त्यांच्यावर उपचार केलेत. रोज संध्याकाळी प्रार्थना होत असे गांधीजींची. त्या प्रार्थनेमध्ये तुकडोजी महाराजांना ते भजन गायला लावत असत. आणि पंडित नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद यांना सुद्धा त्यांनी तुकडोजी महाराजांच्या भजनाची गोडी लावली. 1 महिन्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली आणि ते परत आलेत, पुन्हा आपल्या नित्य उपक्रमाला लागले. त्यांनी तरुणांची शिबिरं घेतली, राष्ट्र धर्म प्रशिक्षण शिबिर म्हणून ठिकठिकाणी ती शिबिरं आयोजित केली आणि विशेषतः तरुणांना. त्यांचं एक भजन आहे, जाग उठो अब तुम्हारी बारी है. आता या समाजाचं आणि देशाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी तुमची आहे, असं त्यांनी एक चैतन्य त्यांच्यामध्ये उत्पन्न केलं आणि त्यासाठी ती शिबिरं घेतलीत, प्रशिक्षण शिबिरं. पुढे पुढे तर जसजसा संग्राम भडकत गेला तेव्हा महाराजांचं संत हृदय किंवा कळवळलं नाही, ते सुद्धा प्रक्षुब्ध झालं. 1942 मध्ये महाराज त्यावेळेला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फिरत होते. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महाराजांनी ते भजन त्यानंतर समाजामध्ये आणलं, त्यामुळे संपूर्ण समाजशक्ती अशी प्रदीप्त होऊन गेली. भजन असं होतं, अब काय तो धूम मचाते हो, दुखवा कर भारत सारे, आते है नाथ हमारे. अरे किती दिवस तुमच्या या गमजा चालतील, किती दिवस तुम्ही आमच्या देशाला असं दुःख द्याल. आता आमचे पुढारी येत आहेत, आमचे नाथ येत आहेत आणि ते नाथ आल्यानंतर काय परिवर्तन होईल, काय बदल होईल. महाराज म्हणतात लक्षात ठेवा, माणसंच नाहीत, झाड झडूरे शस्त्र बनेंगे, भक्त बनेगी सेना, पत्थर सारे बॉम्ब बनेगे, नाव लगेगी किनारे, आते है नाथ हमारे. या भजनाने तर अशी क्रांती केली मित्रांनो की त्यामुळे वणवाट भडकला देशभक्तीचा. परिणामी 1942 मध्ये महाराजांना अटक झाली. नागपूरच्या आणि रायपूरच्या तुरुंगामध्ये त्यांना 4 महिने ठेवण्यात आलं. बाहेरच्या लोकांचं दडपण वाढलं, त्याच्यावर महाराजांची सुटका झाली, तो वाद वेगळा. परंतु चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तुम्ही चिमू राष्ट्रीय हे प्रकरण वाचलं असेल, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये. त्यामध्ये आष्टी नावाचं एक लहानसं खेड आहे वर्धा जिल्ह्यामध्ये, आर्वी तालुक्यात. तिथले लहान मुलांनी मिरवणुका काढल्यात, भारत माता की जय, वंदे मातरम, महात्मा गांधी की जय म्हणून. एका लहान मुलाच्या 10 वर्षाच्या मुलाच्या हातामध्ये आपला तिरंगी झेंडा होता आणि तो जात होता. पोलिसांनी ती मिरवणूक अडवली आणि त्यानं सांगितलं बोलायचं नाही काही. तर तो पुढे झाला मुलगा, हातातला झेंडा वर करून म्हणाला वंदे मातरम. त्यावेळेला पोलिसांनी त्याच्या त्या कोवळ्या हातावर छड्यांचा मार केला. त्याच्या हातावर वर आलेत, मन त्याचं कळवळून गेलं, पण वंदे मातरमचा जयघोष थांबला नाही. असे हुतात्मे कुणाच्या प्रेरणेने झालेत?
आष्टीसारख्या एका लहान खेड्यामध्ये कुणाच्या प्रेरणेने लहान मुलांमध्ये सुद्धा आपलं कोवळं जीवन देशाच्या अमूर्त अशा स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी आपण उधळून द्यावं अशी प्रेरणा कुणामुळे उत्पन्न झाली. आता मला आपल्याला सांगू द्या, तुकडोजी महाराजांच्या भजनामुळे आणि प्रचारामुळे. तुम्हाला माहित असेल, चिमूर आष्टीच्या जवळजवळ 15 लोकांना फाशीची शिक्षा झाली होती. पुढे अनुसाहेबाई काल्यांच्या प्रयत्नामुळे त्यांची फाशीतून मुक्तता झाली. त्यातले काही लोक अजून जिवंत आहेत, परंतु त्यांनी तिथला सब इन्स्पेक्टरच जाळून टाकला. तो जेव्हा यांच्या विरोधाला आला तेव्हा त्यालाच पेटवून दिलं त्यांनी. आज त्या शाळेमध्ये हुतात्मा स्मारक उभारलेलं आहे, त्या जागी घडलेली ही घटना आहे. न शिकलेल्या, जाण न आलेल्या लोकांमध्ये स्वातंत्र्याबद्दलची ह्या आकांक्षा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रदीप्त करण्याचं श्रेय एका आधुनिक संताचं आहे. त्याचं नाव तुकडोजी महाराज. 1953 मध्ये राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी दिली. तेव्हापासून ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावाने सगळीकडे प्रसिद्ध झाले. महाराजांनी त्यानंतर ते अखिल भारतीय साधू समाजाचे अध्यक्ष झाले आणि विशेषतः स्वतःच्या साधुत्वाच्या तोऱ्यामध्ये जगाशी फटकून वागणारे जे अध्यात्मवादी नेते असतात, आत्ममग्नता पछाडलेले असे नेते असतात, त्यांना त्यांनी आपल्या आत्मसंतोषाच्या कोशातून बाहेर यायला भाग पाडलं आणि त्यांनाही समाजशीलतेचं त्यांनी वळण दिलं. महाराज त्यानंतर जपानमध्ये सर्व धर्म संमेलन होतं, त्याचं आमंत्रण त्यांना आलं. महाराज गेले आणि त्या जपानमधल्या सर्व धर्म संमेलनामध्ये सुद्धा त्यांनी आपली छाप पाडली, आपल्या वक्तृत्वाची छाप पाडली. त्यांना इंग्रजी येत नव्हतं, कारण शिकलेले नव्हते. पण महाराजांचं मराठी आणि हिंदी भाषेतलं वक्तृत्व इतकं अलौकिक होतं, अप्रतिम बोलायचे महाराज. हजरजबाबी असं वक्तृत्व त्यांच्याजवळ होतं. अप्रतिम बोलायचे, विनोद करायचे. तर त्या त्यांच्या वक्तृत्वाचा प्रभाव जपानमध्ये जमलेल्या सर्व धर्मांच्या धोरणांच्या लक्षात आला आणि त्यांना जागतिक साधू संमेलनाचं किंवा धर्म संमेलनाचं उपाध्यक्ष केलं. त्यानंतर महाराजांनी विश्वशांती करता प्रयत्न केला. आपल्याला इकडे माहिती आहे की नाही माहिती नाही, परंतु खेड्याखेड्यांमध्ये विश्वशांती सप्ताह साजरे झालेत. खेड्याखेड्यामध्ये महाराजांच्या प्रेरणेने त्या काळामध्ये. आणि विश्वशांती बरं का, दुसरा महायुद्धाचा काळ होता, तेव्हा विश्वशांतीचे सप्ताह साजरे झाले. महाराजांच्या प्रेरणे गावागावामध्ये महाराजांची भजन राष्ट्रपती भवनामध्ये व्हायला लागली. तुकडोजी महाराजांचा काय, दुसरा कोणत्याही महाराजांचा, नेहरूंना फारसा काही आकर्षण नव्हतं, हे आपल्याला माहित असेल. नेहरू या साधू संतांवर फारसे अनुकूल नव्हते, परंतु तुकडोजी महाराजांच्या भजनाने त्यांना सुद्धा वेध लावला होता. महाराजांनी त्या काळामध्ये जी भजने लिहिली आहेत ती आपण ऐकली असतील, म्हटली असतील. मंदिर ये तुम्हारा, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा. आओ कोई भी धर्मी, आओ कोई भी पंथी, कुठल्याही पंथाच्या धर्माचे लोक या, हे मंदिर तुमचं आहे, सगळ्यांकरता ते उघड आहे. महाराजांनी असं व्यापक आवाहन केलं, उदार आवाहन केलं. जिस देश में तू, जिस भेष में तू, तू कोणत्याही देशामध्ये आहेस, कोणत्याही वेशामध्ये आहेस, पण मला तुझं. महाराजांना ती प्रतीती येणे स्वाभाविक होतं, कारण सगळ्या जन्माची तपश्चर्या त्यांच्या मागे उभी होती. परंतु ही प्रतीती त्याने आपल्या भक्तांमध्ये, आपल्या अनुयायांमध्ये, आपल्या चाहत्यांमध्ये उत्पन्न केली. असे उदार धोरण त्यांनी निर्माण केलं. विश्व हिंदू परिषदेची जेव्हा स्थापना झाली तेव्हा त्या स्थापना करणाऱ्यांमध्ये तुकडोजी महाराज हे सुद्धा एक होते. अशा सगळ्या मोठ्या कामांमध्ये महाराज होते. एक वर्षी पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला त्यांना ग्रामगीता लिहिण्याची स्फूर्ती झाली. तिथे त्यांनी ग्रामगीतेचे काही अध्याय लिहून काढले आणि त्यानंतर त्यांनी ते पूर्ण केले. त्याचे अजून 8 पंचक आहेत एकूण.
स्वतःचं स्वत्व विसरलेल्या एका अर्जुनासाठी परमेश्वराने कुरुक्षेत्रावर गीता सांगितली. स्वतःच विसरून गेला होता. तिथे गेल्यानंतर आपण कोण आहोत, काय आहोत, कशा करता आलो आहोत ते त्याला आठवण असं झालं होतं. आणि त्याच्यामुळे तो गलित गात्र झाला. हाताची त्याची शस्त्र गळून पडली. अर्जुनासारखा धनुर्धारी नेता आणि त्याच्यावर असा परिणाम घडून आला. आणि मग त्याला भान आलं की आपण आपल्या आप्तांशी लढावं का. याच्यात माझे काके आहेत, मामा आहेत, आजोबा आहेत, गुरु आहेत, मी यांच्याशी लढावं का. तेव्हा खरं म्हणजे अर्जुनाला प्रश्न असा विचारता येण्याजोगा होता. ज्यावेळेला कौरवांशी लढाई करायचं ठरलं त्या बैठकीमध्ये तू होतास आणि तू सुद्धा त्याला संमती दिली होतीस. त्यावेळेला कौरव सेनेशी लढायचं म्हणजे कुणाशी लढायचं हे तुला माहिती नव्हतं. त्या सगळ्यांशी लढण्याची तू तयारी केली नव्हतीस. आत्मभानच विसरलं त्याचं. आपण कोण आहोत, काय आहोत हेच तो विसरला. आणि त्यामुळं स्वतःच्या कर्तव्याचा त्याला विसर पडला आणि त्यांनी क्षात्र धर्माचा पूर्णपणे पाठ फिरून क्षात्र धर्माकडे तो खाली बसला. त्यावेळेला कृष्णाला त्याच्या स्वत्वाचं भान आणून द्यावं लागलं. त्याच्याकरता 18 अध्यायातल्या गीतेचं तत्वज्ञान त्याच्यासमोर मांडावं लागलं. तुकडोजी महाराजांसमोर एक अर्जुन नव्हता. तुकडोजी महाराजांसमोर देशातली 7 लाख खेडी होती. या 7 लाख खेड्यांना त्यांनी अर्जुनाच्या रूपामध्ये पाहिलं, कारण तेही सगळे स्वत्वाचं भान हरपून बसलेले होते, आत्मविस्मृती झालेले होते. त्याच्यामुळे त्यांना आपल्या सुप्त सामर्थ्याची कल्पनाच नव्हती. 150 वर्षाच्या पारतंत्र्यामुळे त्यांच्यामध्ये आत्महीनतेची जाणीव इतकी बळकट झाली होती. न्यूनगंड इंग्रजांच्या प्रभावामुळे त्यांच्यामध्ये इतका वाढलेला होता. अशा लोकांना त्यांच्यातल्या सुप्त पुरुषार्थाची जाण करून द्यायला पाहिजे होती. विवेकानंद म्हणायचे, अरे तुम्ही मृत्कण नाही आहात, तुम्ही मातीचे बनलेले नाही आहात, तुम्ही चित्कण आहात. तुमच्यामध्ये परमेश्वरी अंशाचा भाव आहे आणि तो तुम्हाला असं पतित जीवन जगू देणार नाही. उपनिषद म्हणायची, अरे कुठे आहात तुम्ही, अमृतस्य पुत्र आहात, तुम्ही अमृताचे पुत्र आहात. ते अमृत जाणार कुठे, गेलं कुठे, केव्हा ना केव्हा तर त्याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. ती जाणीव करून देण्यासाठी महाराजांनी ग्रामगीता लिहिली. खेड्यातल्या ग्रामीणांसाठी ती लिहिली आणि त्यांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि अध्यायामध्ये जे करायचं त्याच्याबद्दलचं अचूक मार्गदर्शन त्यांनी केलं. महाराजांचं हे फार मोठं योगदान आहे. मी असं म्हणतो की महाराजांचं हे जीवित कार्य आहे, अवतार कार्य आहे. मित्रांनो, अशा गलित गात्र झालेल्या समाजाला पुन्हा चैतन्याची फुंकर घालून सचेत करण्याचं काम इतिहासामध्ये महाराजांच्या अगोदर 2 संतांनी केलेलं होतं. त्यातला पहिला म्हणजे समर्थ रामदास. त्यावेळेला परिस्थिती अशीच झाली होती सगळी. ऐसे अवघेची नासले, सत्यासत्य हरपले, अवघे अनायक झाले चोहीकडे. मतामतांचा गलबला, कोणी पुसेना कोणाला, आपल्याच मतामध्ये ते गुंगून राहत असत. सांगोची जाणती सर्वे, करता कोणी दिसेच ना. जो तो बुद्धीच सांगतो, आळसे चालणार नाही. अशी अवस्था समर्थांच्या काळामध्ये सुद्धा होती. आणि अशा अवस्थेचे जे धुरीण असतात, जे प्रवर्तक असतात, प्रेरक असतात आणि पुढारी असतात, ते आपल्या शहाणपणाने लोकांची दिशाभूल करण्यामध्ये पुरुषार्थ मानत असतात. ते सगळं आजपर्यंत चालू आहे. आजपर्यंत चालू आहे. शिकलेले लोक आहेत, ते सांगतात तेव्हा ते खरं असलंच पाहिजे असं म्हणून मग आपल्या सोयीच्या तत्वज्ञानाचा आपण त्यांच्याकडून अंगीकार करतो आणि त्यानुसार आपल्या आयुष्यातला सुखवाद आणि चंगळवाद वाढवित नेतो. परिणामी आपल्या देशाच्या हिताकडे आपण दुर्लक्ष करतो. आतापर्यंत ते चालत आलेले. एक समर्थ निघाले नसते तर महाराष्ट्राचा कायाकल्प झाला नसता. धीर धरा तकवा, हडबडू गडबडू नका, काळ पाहोनी वर्तावे, सांगावे भयपोटीचे, असं समर्थांनी सांगितलं. त्यानंतर विवेकानंद. स्वामी विवेकानंदांना हेच करावं लागलं.
आमचा देश हा देवभक्त होता, धर्मनिष्ठ होता, परंतु देवाची आणि धर्माची त्यांची जी कल्पना होती ती इतिहास जमा झालेली होती. ती माणसाला निष्क्रिय बनवणारी होती. घर बसल्या देवाचं नाव घ्यायचं आणि आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करायचं, अशा रीतीने त्यांना निष्क्रिय त्यांनी बनवलं होतं. म्हणून विवेकानंदांना त्यांना खऱ्या धर्माची जाणीव करून द्यावी लागली, खऱ्या देवाची जाणीव करून द्यावी लागली. विवेकानंद अमेरिकेत गेलेत तेव्हा तिथल्या छपरी पलंगावर निसताना त्यांना रडायला, माझ्या देशातल्या लोकांना जमिनीवर सुद्धा झोपता येत नाही, मी इतक्या सुखामध्ये कसं राहा. तिथे त्यांना जे पाहायला मिळालं आणि आपल्या देशामध्ये जे अनुभवायला मिळालं त्याच्या आधारावर त्यांनी आपल्या देशाच्या आजाराचं अचूक निदान केलं. ते म्हणाले माझ्या देशाला आजार आहे तो 3 गोष्टींनी. मुख्य म्हणजे दारिद्र्य, दुसरं म्हणजे अज्ञान, तिसरं म्हणजे अंधश्रद्धा. दारिद्र्यामुळे त्यांची मनं खचून गेलेली आहेत, त्या स्वतःच्या पुरुषार्थावर आपण अधिक उत्कर्ष करून घेतला पाहिजे. अज्ञानामुळे आपल्याला काही गोष्टी कळत नाहीत, लोक आपल्याला बनवतात, फसवतात, दिशाभूल करतात. आणि अंधश्रद्धेमुळे आपण अधिकच परावलंबी झालेलो आहोत. अंधश्रद्धेमुळे आपल्यावरचाच विश्वास निघून गेलेला आहे. अंधश्रद्धेमुळे आपण आपल्याबद्दलच अश्रद्ध झालो आहोत. आपल्याबद्दल अश्रद्ध होणं यासारखी दुसरी नास्तिकता नाही, जरी ते आस्तिकतेच्या नावाने चालवलं असलं तरी. जर खरोखर परमेश्वर अंश मात्रानं प्रत्येक देहामध्ये वास्तव्य करीत असेल तर त्या देवाकडे दुर्लक्ष करण्याचं पातक स्वतःवर विश्वास गमावून बसलेले लोक करत असतात. विवेकानंदांनी त्यांना सावध केलं, त्यांना जागरूक केलं. विवेकानंदांनी प्रत्यक्ष केलं असेल नसेल, परंतु आध्यात्मिक अशा रीतीचं असं वातावरण निर्माण केलं की लोकांना आपलं स्थान, आपलं भान हे बरोबर कळावं आणि त्या जागृत अशा पार्श्वभूमीचा प्रत्यय स्वातंत्र्याकरता लढणाऱ्या वीरांना व्हावं. तेच काम मित्रांनो 20व्या शतकामध्ये तुकडोजी महाराजांनी केलं. तेच काम केलं त्यांनी. गुरुदेव सेवा मंडळं काढली नाहीत, गुरुदेव महिला मंडळं काढलीत आणि प्रत्येक गावाला त्यांनी स्वतःबद्दल आत्मनिर्भर बनवलं. आज आम्ही म्हणतो, ग्रामस्वराज्यावर बोलतो, आमच्या गावात आमची सत्ता आणि परक्याला त्या ठिकाणी हस्तक्षेप करू देणार नाही. याचा पहिला बुभुक्कार हा राष्ट्रसंतांनी आपल्या परिसरात केला, आपल्या आचरणातून केला आणि त्यानंतर आपल्या प्रचारातून केला, आपल्या बहिरांमधून केला, आपल्या व्याख्यानांमधून केला आणि सगळ्यात शेवटी ग्रामगीतेतून केला. आज ग्रामगीतेची हजारोंनी पारायणं होतात. लोक सप्ताह बसवतात, ग्रामगीता वाचतात. त्या ग्रामगीतेतले काही अंश त्यांच्या आचारामध्ये उतरलेत तर पुन्हा तुमच्या माझ्या राष्ट्रीय जीवनाचा कायाकल्प झाल्याशिवाय राहणार नाही. ही दृष्टी ठेवणारे संत किती असतात. आपण समर्थांना मानतो, आपण विवेकानंदांना मानतो याचं कारण त्यांच्या ईश्वरी श्रद्धेला समाजशीलतेची किनार होती. ही सगळी ईश्वराची रूपं दैन्यवान जीवन जगतायत आणि त्यांना तसं जीवन जगायला आपण भाग पडतो. हेच एक प्रकारे नास्तिकपण आहे. त्यामुळे या सगळ्यांमध्ये आपण केवळ मदत करायची नाही, दया करायची नाही, त्यात ना त्यांना आत्मनिर्भर व्हायला मदत करायची, त्यांना उद्युक्त करायचं स्वतः. पहा कसं समाज बदलून जातो. राष्ट्रसंतांनी इतकी विविध स्वरूपाची कामं केली, इतक्या विविध स्वरूपाची कामं केली. पण सध्या आपल्या ज्या 3 संतांचं नाव मी घेतलं त्यामध्ये पॉझिटिव्ह
असं देशभक्ती आणि समाज जागृतीचं काम तुकडोजी महाराजांनी केलं. गाडगे महाराजांसारखं समाज सुधारण्याचं काम झालं नाही. त्यांनीही माणूस सुधारला, माणसाच्या अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्यक्ष महात्म्यांनी उभारलेल्या चळवळीसाठी आवश्यक ते अनुकूल वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी 20व्या शतकाची तुकडोजी महाराजांनी पार पाडली. ते भान, ते सामर्थ्य इतरांनी प्रगट केलं नाही, हे आपल्याला दुर्दैवाने कबूल करणं भाग आहे. महाराजांच्या गीत रचनेकडे दुर्लक्ष झालं असं मी म्हणालो. तुकडोजी महाराजांना कुठल्याही साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बनता आलं नाही, त्यांची ती आकांक्षाही नसेल. परंतु मोझरीला विदर्भ साहित्य संमेलनाचं त्यांनी अधिवेशन घेतलं आणि डॉक्टर चंदा पेंडसे हे त्याचे अध्यक्ष होते आणि महाराज उद्घाटक होते, महाराज स्वागताध्यक्ष होते. त्यावेळी साहित्याबद्दलच्या समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या त्यांनी व्यक्त केल्यात आपल्या भाषणातून. साहित्यिकांना त्या पटणं शक्य नव्हतं. साहित्यिकांना त्या पटणं शक्य नव्हतं कारण आपण सगळे सुखवादी साहित्यामध्ये मशगूल झालेलो होतो. आपल्या कलेबद्दलच्या कल्पना या सगळ्या आत्मसंतोषाला पुष्टीदायक होत्या. साधी गोष्ट आहे, तुम्ही साहित्य लिहिता ते भाषेच्या द्वारे लिहिता. भाषा ही एकट्याची नसते, ती समाजाची सामायिक संपत्ती आहे. समाजाची संपत्ती जर तुम्ही आपल्या उत्कर्षाकरता वापरत असाल, आनंदाकरता वापरत असाल, तर त्या समाजाच्या आपल्यावरच्या अलक्षित उपकाराची परतफेड करण्याची जबाबदारी सुद्धा समाजाचं बौद्धिक आणि वैचारिक नेतृत्व करणाऱ्या लोकांना पत्करावं लागतं. महाराजांनी तेवढंच सांगितलं की हे आपल्याला केलं पाहिजे. आम्ही ते ऐकलं नाही. पण महाराजांच्या त्या सांगण्याचा जो अदृश्य प्रभाव संपूर्ण समाजावर पडला, त्याच्या परिणामी नागपूर आणि अमरावती विद्यापीठाला मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज अशी नावं देण्यात आली. यांचं स्वतःचं वैयक्तिक शिक्षण काही झालं नव्हतं, त्यांच्या नावाची देशामध्ये विद्यापीठं निघाली. तसं गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज एक स्वतंत्र स्वयंचलित असं विद्यापीठ होतंच. कारण त्यांनी जितकं प्रशिक्षण केलं सामान्य माणसांचं, तितकं विद्यापीठांना करता आलं नाही. आणि विद्यापीठातून प्रशिक्षितून बाहेर पडलेले जे लोक होते, त्यांनी जितकं स्वतःचं कल्याण केलं, तितकं समाजाच्या कल्याणाकडे लक्ष दिलं नाही. हे जे या संतांचे उपकार आहेत, ते उपकार आपल्याला आठवले पाहिजेत, लक्षात ठेवले पाहिजेत. पण तुकडोजी महाराजांच्या बाबतीत हे होऊ शकलं नाही, याचं एक कारण ते वर्तमानकालीन संत होते. आणि वर्तमान हा आपला इतका कंजूष असतो की आपल्या समकालीन महापुरुषाच्या भव्य दिव्य जीवनाकडे सुद्धा निर्मळ दृष्टीनं पाहायला तो आपल्याला अडथळे आणतो. त्याच्यामुळे त्यांचं आपल्याला अचूक मूल्यमापन करता येत नाही. आपले काही लाडके पूर्वग्रह असतात, त्या पूर्वग्रहांमधून आपण त्यांच्याकडे पाहतो आणि त्याच्यामुळे त्यांनाही आपण आपल्या इतकं छोटं करत जातो. राष्ट्रसंतांच्या बाबतीत ते झालं. सुदैवाने आता ते गेल्यानंतर हळूहळू आपल्याला ते भान येत चाललंय. आता विद्यापीठातून बाहेर पडणारा मुलगा शिकलेला किती असं पण तो सांगतो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातून मी स्नातक झालो आहे. हळूहळू समाजाची दृष्टी बदलत जाईल, वृत्ती बदलत जाईल आणि समकालीन अशा समाजासाठी झटणाऱ्या संतांना न्याय देण्याची उदारता त्यांच्या मनामध्ये येईल अशी मी अपेक्षा बाळगतो. माझ्या अपेक्षेशी आपण सहमत आहात या विश्वासाने आपल्याला धन्यवाद.